सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचं बघा वातावरण कसं काय झाले मस्त. आज काय ऊन नाही, आभाळच आलेले. कुठं गेलता काय म्हणून आला, हिंडून आला सगळीकडं. आभाळे म्हणून कपडे हे धुवून टाकले आधी सगळं काम. सकाळी गाय बांधली होती, एकदा बदलून आली. घरात आलं की घरातलंच काम. मग ती गाय बदलायचं, गुतलेली काढायचं लक्षातच राहत नाही. तिकडं बांधले ती मस्तपैकी, वारं सुटले. आणि आमचं घरात स्वयंपाक चालू. आज मस्तपैकी आळूच्या वड्या करायच्या. ताजी ताजी पानं खुडून आणली ती तिथली. आणि आता इकडं चालले आत्याचं. माझं बाहेरचं उरकस्तोवर आमच्या आत्याचं चाललेलं असतं. बघा आळूची पानं ताजी ताजी, एकदम भारी अशी ताजी आळूची पानं आणल्यात. आणि मस्तपैकी आता वड्या करायच्या. पिठले होईन का हो, का थपुळं करायचं? बेसन पोळी करायची का? करावं लागल. आणि आता उकडाय घालायच्यात वड्या डब्यात. 10 मिनिटात तर वड्या तयार. कणिक पण मळलेली या. आणि दूध घातलं तापायला. दूध जास्त ठेवलंय ना. अण्णा गेलाय आज दूध घालायला सकाळ सकाळ. आज लवकर धार काढली होती. ते कॉलेजला जाताना त्याने किटली नेली. बापू नाही घरी, बापू गेल्या 10व्याला. नाही तर मग चालतच जावं लागलं असतं मला. चट आणते आणि बापू येताना किंवा मग ती आल्यावर घेऊन येईल. मग 1-1:30 वाजता आले. ज्ञानेश्वरीला जायचंय शाळेत. आळूची पानं बघा एकच नंबर आहेत. गावरान आळूची पानं येतं, पण चांगल्या पाण्यात त्याला खादगी व्यवस्थित मिळते. त्याच्यामुळं असली सुंदर पानं आल्या ती. आणि एवढी ताजी ताजी. होय, त्याला म्हणजे घाण पाणी नाही, स्वच्छ म्हणजे कॉकपशीच लावली या पाण्याच्या. जिथं पाईपलाईन केली तिथंच लावली. मोटर रोज चालू होती, रोज त्याला पाणी. नाही, भांड्याच्या पाण्यात लावतात माणसं भांडी घासलेल्या जागेवरती. पण आम्हाला कसं आमची भांडीच घरात घासायच्या, त्याच्यामुळे कुठं लावता. त्याच्यामुळे आम्ही स्वच्छ पाण्यात लय दिवस राहाया. 8 वर्ष झालं आम्ही आळूची झाडं लावतोय. पण 8 वर्षात काय आली नाही ती राहाया आल्यापासून. पण ही कशी काय आली काही जण. अशी सुंदर एकाच पानाचं भरवायचं चालू या. एकच पान, एकच आता डबल भरवाय पानं नाही. डबल भरवायचं पण नाही, पण लय जाड होते ती लवकर. ही पण होत नाही. तर ही कसं 2-3 शिट्ट्यात तर एकदम मस्त शिजतात. मस्तपैकी घरच्या बेसन पिठाच्या. आणि ही घरची डाळ, घरचं एकदम ओरिजिनल. खायचं म्हणल्यावर काय करायचं, चांगलं ताजं ताजं. कोथिंबीर ताजी आणली, मिरच्या ताज्या आणल्या. सगळं तोडून आणलं तिकडचं जाऊन. आणि मग हे खायचं करायचंय. सगळं जायचं तिथं, उठायचं तिथनं घेऊन यायचं आणि मग करायचं. होय, बरोबर ना त्या. करायचं म्हणल्यावर उरकतच नाही, त्यात हाताखाली कोण नाही. आता कोण हाताखाली यायचं तुमच्या? ज्ञानेश्वरीला सकाळ धरून काल रविवार होता तरी अभ्यास केला नाही ना. आता उठलं की नेटायला लागली होती. असली तर ज्ञानाचं काम आहे. थोडं लाकड पुढे साता का, थोडं धर होतोय लय. तुम्ही ती बाहेरच्या चुलीला घातलेलं आणलंय काय? ते पीठच तर म्हणलं व्हायचं, परत मग काढायचं. धपल्या संपल्यात ना आता. फोडावं लागतंय. हाय का नाही? फोडायच्यात काय मस्त लाकडं आहे ती, पण ती फोडावं लागते. ती मग साऱ्या तळ्यातली गोळा करून आणून ठेवले. ती किती दिवस सरपान जाईन, पण ती फोडावं लागते. एवढी मोठी लाकडं चुलीत बसत नाही. ते डब्यात बी काय करायचं भरतानी लय खिटी करायची नाही. एवढं दिवड करायचं म्हणजे उकडते ते. हो ना. लय खिटी केली का नाही, खालच्या डब्यात थोडीच भरायची. आळूची वड्या कोणाकोणाला आवडतात सगळ्यांनी. वरच्या डब्यात. आणि आळूची पानं खात जा बरं का, शरीराला इतकं चांगलं या. पण त्याला कटाळा करतात आताच्या बायांना. काय नाही करत कटाळा आता कोणी, सगळी करते ती एकाच नेते ती पानं. करणारे करते ती, पण काय लय कटाळा करते ती. काय होतं
ते कवा करावा कवा काय करावा आणि असं होतं म्हणून हो ना. ती करत नाही ती. पण माझं कसं किती तारांबळ झाली तरी मी करायचं म्हणल्यावर कसं आता 12 आहे देवाला निवड. काल एकादश होते. एखादच होती म्हणलं आपला निवड काय का होईना, वड्या भाकरी का होईना, चपात्या का होईना, भाजी भाकरीचा निवद महत्वाचा. महत्वाचा. पण त्यात आता अण्णा गेला, अण्णाला वाट लावला तर आता नियमच परत कसं होतं उरकून उरकून. आज लवकर उरकले हिज कुणाचं आणू लवकर उरकले आमचं. आणू आली ना ते ज्ञानूकडं वडणीला पिण्या लावायच्या, एकमेकीच्या इण्या घालायच्या. आता काय हिने तिची इणी घालायची, तिने हिची इणी घालायची. ते उलट बरं आहे. हिच्या वडणीला तिने पिण्या लावायच्या. तिच्या ते पाणी मोठाली आता वडणीचा ड्रेस आले त्याच्या मोठाली पान आहे ते लई. पानं मोठाली झाली आता. मग 2-4 मागल्या 2-3 दिवसातच करायची होती, पण ती सपाट्याचे सपाटे पान. सप्त्याला रोज जातोय, संध्याकाळचा काही स्वयंपाक नसतो. त्याच्यामुळं मग ती सकाळचं मंडई होती, मग ती मंडई नाश करून पानं कुठं तोडायची म्हणून दरेत बसा किती पानं बी. राहिली ती. तर असं भरवलंय सगळं. आता आत्या वड्या उकड्या टाकून चपात्या लाटत्या. जाळ पण चुलीला लागलाय मस्तपैकी. आणि कशा वाटल्या तुम्हाला ह्या आळूच्या वड्या सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आणि खाजा बरं का सगळी जण हा. आपल्या शरीराला चांगलं असतं. हा सगळं आठवड्यात ना कमीत कमी आठवड्यात नाही एकदा खाल्लं. अहो पण पानं नसल्या आठवड्यातनं कुठनं खायच्या आत्या. मिळतं, काही बी मिळतं, हा काही बी मिळतं. पण इकायला नेणारा नाही तरी न्यावं होत की. अगं लई येतात. याच्यात पण तसली पानं असतात त्या ह्याच्यातली. तसं काय नसतं, चांगली आणतं कोण काय. आता मी नव्हती वयानेत बारामती. पण नाजूक पानं असली तरच ती लय मोठी पानं असतात ना, ती घाण पाण्यातलीच असते ती. तसं काय नसतं. तर घाण पाण्यातली आता ही आपली मोठीच आहेत, मग काय घाण पाणी नाही हो, ह्याच्यापेक्षा लय मोठी, लय वेगळी पानं. ते असतात ते हायब्रिड बी असतात काय काय. हो का. हम्म. बरं असून द्या. गावरान वेगळा. गावरान पानं ही नाजूक असते. हो. चला तुम्हाला आमची आळूच दाखवते एकदा कुठं लावली. आराम चालला इकडं. कुठं गेलता मुरळ देत ते आला इकडून हिडून. तिथं आहे कडीपत्त्याचं झाड. आणि हो का हिथं आहेत आळूची पानं. इथं लावल्यात आम्ही पटांगमध्ये. आंब्याची झाडं एकदम मस्त मस्त आली हो का. आव तिथं 1-2 खाली पडल्या त्या. इथं आहे जांभळ, पण आमच्या जांभळीला काही जांभळच येत नव्हते. ह्या पण सीताफळ लय सीताफळ आले. एवढीच ही सीताफळ विकायची इथे. हो का. विकायची झाडं ती सगळी. 6 झाडं होती, 6ची 6 इथंच लावल्या ती.